रस्ते अडवा आणि एकमेकांची जिरवा। या 12 फुटाच्या खाली कुठलाही पाणी रस्ता असणार नाही। तर शिव म्हणून 33 फुटाचं असायचं, गावाला असा वळसा घातलेलं, ते आता कोणाच्या सातबाऱ्यात टाकणार। रस्ता पूर्वीचा असेल तर दुसरा रस्ता देण्याची गरज नाही, याच्याबद्दल कडक आदेश देण्यात येतील। रस्ते अडवा आणि एकमेकांची जिरवा असा प्रकार सध्या गावगाव चालू आहे। पांदण रस्ते सुद्धा आता ब्लॉक झालेले आहेत। याचं मूळ कारण, रूट कॉज ज्याला म्हणतो आपण, तर त्याचं महत्त्वाचं कारण आहे की मोजणीच झालेली नाही आणि योग्य मोजणी झालेली नाही, त्यामुळे त्याच्या नोंदी योग्य प्रकारे झालेल्या नाही, त्याची सीमारेषा माहिती नाही। पूर्वी ब्रिटिश काळामध्ये जी मोजणी झालेली होती ती साखळी पद्धतीने झाली, ती 99.99% बरोबर होती। हिमालयाची मोजणी झाली, पर्वताची झाली, नद्यांची झाली, सर्व मोजणी झाली, तो आपला बेस आहे। आता आधुनिक तंत्रज्ञान खूप ॲडव्हान्स झालेलं आहे, त्या आधारे जमिनीची मोजणी झाली पाहिजे, प्लॉटची मोजणी झाली पाहिजे। फक्त पूर्वी गावोगाव ज्या बाउंड्री मार्क्स असायचे, प्रत्येक गावाचा एरिया संपला, शिवार संपला आणि दुसऱ्या गावाचा सुरू होण्यापूर्वी एक 33 फुटाची बाउंड्री असायची। त्या बाउंड्री मार्क सगळ्या नष्ट झालेल्या आहेत आणि जे शेजारचे शेतकरी असतील त्यांनी ते स्वतःच्या शेतीमध्ये समावेश करून घेतलेला आहे, म्हणजे सातबाऱ्यामध्ये ते क्षेत्र आलेलेच नाही। जी गावाभोवती एक 33 फुटाची जमीन रिकामी ठेवण्यात यायची बाउंड्री असायच्या, त्या सर्व नष्ट झालेल्या आहेत। तर त्यामध्ये सरकार काय भूमिका घेईल आणि सरकार मोजणी करणार का आणि ते क्षेत्र कुठे ॲडजस्ट झालेलं आहे हे शोधणार का, हा एक माझा विषय होता। दुसरा विषय होता की आता ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापर करून ड्रोन आधारित GIS प्रणाली, सॅटेलाईट इमेजरी याचा वापर करून, जसं UP-मध्ये अनेक न्यूजपेपरमध्ये आलेलं आहे, मीडियामध्ये आलेलं आहे की 80% जमिनीची मोजणी झालेली आहे असा अहवाल आहे। आपल्याकडे अहवाल आलेला आहे, परंतु तो माझ्याकडे जो सोर्स आहे त्याच्याप्रमाणे तो 25% मोजणी झाली असा एक अहवाल प्राप्त झालेला आहे। आता केंद्र सरकारने डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड्स मॉडर्नायझेशन प्रोग्राम हाती घेतलेला आहे, परंतु सरकारने सुद्धा आर्थिक तरतूद केल्याशिवाय त्याची ॲडव्हान्समेंट होत नाही। म्हणून दुसरा एक विषय होता, माझा प्रश्न आहे की आपल्या सरकारने यासाठी किती तरतूद ठेवलेली आहे आणि अंदाजे, कारण UP-मध्ये खर्च झालेला आहे तो आहे माझ्याकडे, तरतूद किती करणार। नंतर आपलं डिजिटायझेशन जे सार्वजनिकरित्या ओपन पाहिजे, म्हणजे कोणाची जमीन, त्याचे बाउंड्री मार्क्स ती कशा प्रकारची आहे याचं जे जनरलायझेशन पाहिजे, म्हणजे सगळ्यांसाठी ओपन पाहिजे, ते करणार का। आणि जमिनीचे वाद जर मिटवायचे असतील तर त्यावरती उत्तम उपाय म्हणजे डिजिटायझेशन लवकरात लवकर करणे। ही बाब खरी आहे की मूळ सर्वेक्षण जे झालं होतं जमाबंदीचं, हे 1890 ते 1930 या काळात झालं। त्या काळात इंग्रजाच्या काळात हे झालं, नंतर कालांतराने मग याच्यामध्ये स्वतंत्र भारतामध्ये 1960 ते 1993 पर्यंत या ठिकाणी मग एकत्रीकरणाचं काम झालं। तुकडेबंदी कायदाही त्या काळात आला। जे आता शेव रस्ते आहे, शेत रस्ते आहे, पानन रस्ते आहे, हे पानन रस्तेही सुद्धा मोठ्या प्रमाणात अतिक्रमित झाले। शिव रस्ते लोकांनी आपल्या त्या ठिकाणी ताब्यात घेऊन टाकले। पानन रस्त्यावर त्या ठिकाणी मोठ्या वाद चालू आहे। या राज्यामध्ये ज्या वेगवेगळ्या केसेस सुरू आहेत त्यातल्या 70% केसेस या पानन रस्त्याबद्दल आहे। त्यामुळं आता आपण निर्णय घेतला आहे, या 12 फुटाच्या खाली कुठलाही पानन रस्ता असणार नाही। 12 फुटाचा पानन रस्ता करायचा, ती नोंद शेतकऱ्याच्या सातबारात घ्यायची। कुठलाही वाद मग 4 फुटाचा आणि 5 फुटाचा असं नाही, प्रत्येक कमीत कमी रस्ता, बाकी रस्ते तर नोंदी आहेत, काही रस्ते 30 फुटाचे आहे, काही 40 फुटाचे आहे, काही 60 फुटाचे आहेत, ते दाखवले आहेत भूमी अभिलेखनी। पण काही रस्ते असे आहेत की सिंगल डॉटचे आहे, तर सिंगल डॉटचा रस्ता किती मीटरचा आहे, 4 मीटरचा आहे की 3 मीटरचा आहे। पण आता आपण निर्णय घेतला शासनाने, कुठलाही रस्ता 12 फुटाच्या म्हणजे 4 मीटरचा कमी असणार नाही। ते सिंगल डॉटला सुद्धा 4 मीटर समजावं, म्हणजे जेणेकरून 2 ट्रॅक्टर तरी त्या ठिकाणून गेले पाहिजे
दोघाचे अर्धे अर्धे, तर दोघाचेही 7-12 नोंदी घेतलेल्या आहे. आणि त्यामुळं हा वाद या महाराष्ट्रातल्या आता ज्या रेव्हन्यू केसेस आहे त्या बऱ्यापैकी यातून कमी होणार आहे. हा निर्णय आपण या ठिकाणी घेतो आहे. पूर्वी गाव संपलं की उरळी असायची, म्हणजे बाउंड्री मार्क्स म्हणू आपण त्याला. तर त्याचं शिव हां, तर त्या शिव आता नष्ट झालेली आहे. कोकाटे साहेब आपल्याकडे होत्या, मोठमोठ्या उरळ्या असायच्या, शिवा असायच्या. तर त्याचं रस्ते आता नष्ट झालेत. ते जे क्षेत्र होतं शिव म्हणून 33 फुटाचं असायचं, गावाला असा वळसा घातलेलं, ते आता कोणाच्या सातबाऱ्यात टाकणार. जे शिव रस्ते आहे ते गावात आपल्या 2 शेतकऱ्याच्या मधले त्याबद्दल सांगितलं. आपलं म्हणणं खरं आहे की गावठाण जे होतं, गावठाणाला एक शिव होती, त्या शिव रस्त्यावर आता मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. कारण काय झालं की जेव्हा गावठाण संपलं तेव्हा ह्या साऱ्या शिव, काही तर पांधन रस्ते अतिक्रमणाखाली आले आहे, काही शिव अतिक्रमणाखाली आले आहेत. आता मला वाटतं त्या आता इकडे आपण प्रधानमंत्री आवास योजनेत 30 40 50 वर्षापासून या गावाचा जो शिव आहे 33 फुटाचा वगैरे, यावर जर अतिक्रमण नसेल, कारण आता अतिक्रमण रेग्युलाइज करण्याचाही एक योजना आपल्याकडे आहे, तर ते एकदा आपलं हे GIS सर्वेक्षण झालं की ते शिवरस्ते त्या ठिकाणी गावाची ती गोल शिव ती त्या ठिकाणी उघडी करण्याचा प्रयत्न शासनाचा राहील. पण त्या ठिकाणी एकच पाहावं लागेल की काही गावामध्ये 30 40 वर्षापासून या भागामध्ये जो शिव होती त्यावर सरकारी जागेवर गावाचे मजूर, आपल्या शेतात काम करणारे शेतमजूर अशा लोकांचे घरं आहेत, त्यांनाही प्रोटेक्शन देण्याचा 2011चा आपला कायदा आहे. त्यामुळे जर जिथे अतिक्रमण नसेल त्या ठिकाणी ते कमी करू, पण ती शिवबद्दल आमचा विचार आहे. एखादा रस्ता जर पूर्वीचा असेल आणि तो रस्ता पूर्वीचा जर योग्य पद्धतीने असेल तर दुसरा रस्ता जाणीवपूर्वक करण्याचा सुद्धा काही ठिकाणी प्रकार होतो. म्हणजे मुद्दाम त्रास द्यायचा. एक तर शेती कमी होत चाललेली आहे आणि जो लाभधारकांनी पहिल्या रस्त्याला जमीन दिली असेल तर दुसऱ्या रस्त्यासाठी मुद्दाम, मग तो राजकीय पण असेल किंवा कुठलं षडयंत्र असेल, त्यासाठी दुसरा रस्ता करण्याची जी मागणी होते ती मागणी जर अयोग्य असेल तर ती तात्काळ फेटाळली पाहिजे. त्याच्या बाबतीमध्ये त्या बिचाऱ्यावर अन्याय होऊ नये या संदर्भातला निर्णय घेणं गरजेचं आहे. जनाने रस्त्यावरचे नकाशे जे आहेत ना ते अपडेट केले पाहिजेत. रस्त्यावरचे नकाशेवर जे रोड नकाशे आहेत ते पूर्वीचे आपण आता इथं सांगितलं डिजिटल इंडिया रेकॉर्ड माइनिंग प्रोजेक्ट करतोय आपण, त्याप्रमाणे पूर्वीचे रस्ते जे आहेत पानन रस्ते, हे केंद्रात आणि राज्यात आपला निर्णय झाला आहे, ते रस्ते पूर्णपणाने जिथे काही तिथं अतिक्रमण असतील तर ती कोणाची परवानगी न करता बाजूला करून ते रस्ते करण्याच्या संदर्भातलं तुम्ही धोरण ठरवणार आहात का? आणि जिथे रस्त्याची गरज नसेल पण मुद्दाम रस्ता टाकण्याचा प्रयत्न असेल त्याच्यासाठी बंधन करण्यासाठी आपण हा अधिकार तहसीलदारांना दिला पाहिजे. तहसीलदारांनी अशा प्रकारचा निर्णय घेणं बंधनकारक आहे, अशा प्रकारचा निर्णय आपण घेणार आहात का? रस्ता पूर्वीचा असेल तर दुसरा रस्ता देण्याची गरज नाही, याच्याबद्दल कडक आदेश देण्यात येतील. कारण काही लोक खरं आहे गरीब माणसाच्या शेतात डबल रस्ता टाकतात आणि त्याची शेती कमी करतात. एक रस्ता देणे गरजेचं आहे, तो आपला नियम आहे, दिलाच पाहिजे रस्ता, बिना रस्त्याने कोणी राहू शकत नाही. पण दुसरा रस्ता मात्र देण्याचा नियम नाही आहे, त्याला तसं होणार नाही. दुसरं, रस्त्याचे नकाशे अपडेट करणे म्हणजे मी आपल्याला एखादा तालुका दाखवतो पुढच्या वेळी की आता शिवरस्तेसुद्धा आपण डिजिटलाइज करतो आहे, त्यामुळं कुठलाही रस्ता लपणारच नाही आहे. म्हणजे जे इंग्रजाच्या काळात झालं, जे एकत्रीकरणाच्या काळात झालं, तो रेकॉर्ड आपल्याकडे आहे, त्याला GISवर घ्यायचा आहे आणि डिजिटलायझेशन करायचं आहे. आपल्याला काही तो रेकॉर्डच आपला मेन बेस आहे, इंग्रजाच्या काळात झालेला, नंतर स्वातंत्र्यानंतर झालेला. त्यामुळं एक एक रस्ता त्या ठिकाणी एक डॉट आहे, डबल डॉट आहे, ट्रिपल डॉट आहे, प्रत्येक रस्ता या ठिकाणी आहे. जो रस्ता आहे त्याला अतिक्रमणात आपण ठेवणार नाही. सर्व अतिक्रमण काढून आपण या राज्यातले पांधन रस्ते मोकळे करणे ही भूमिका शासनाने स्वीकारलेली आहे. पुढच्या 2 वर्षामध्ये जो डिजिटलायझेशन झाल्याबरोबर सर्व रस्ते मोकळे करण्याचा निर्णय शासन घेत आहे. पूर्वीचे जे रस्ते आहेत नकाशाला आहेत किंवा खाते उतार्यावरती नोंद आहेत, परंतु काही शेतकरी जाणीवपूर्वक त्या ठिकाणी अतिक्रमण करत असतात, रस्ता अडवत असतात आणि मग तो रस्ता आम्हाला खुला करून द्या म्हणून जर आम्ही तहसीलदारकडे गेलो तर तहसीलदारचा निर्णय व्हायला 2 महिने लागतात, पुन्हा प्रांताचा निर्णय व्हायला 2 महिने लागतात. तोपर्यंत शेतातलं पीक शेतात पडून राहते. आणि म्हणून कुठंतरी पूर्वीचा जर रस्ता नोंद असेल
तर ते अतिक्रमणच काढून दिलं पाहिजे. त्याच्यावरती दावा दाखल करून निकाल देण्याची प्रक्रिया ही आपण थांबवाल का? डायरेक्ट तहसीलदार प्रांताने उभा राहावं आणि पोलिसांचं संरक्षण घेऊन रस्ता मोकळा करून द्यावा. त्या शेतकऱ्यांचा अर्ज आल्यानंतर असं काही धोरण आपण तयार करू शकता का? धन्यवाद. सभापती महोदय, आपल्याला जो पांधन रस्ता, शिवर रस्ता एकत्रीकरणाच्या मोजणीमध्ये मी सांगितलं, इंग्रजाच्या काळात जी आपला मोजणी झाली त्या मोजणीमध्ये जो दाखवण्यात आला आहे त्या रस्त्यावर अतिक्रमण असतील तर आत्ता सध्या ज्या नायब तहसीलदार, EDO, ॲडिशनल कलेक्टर, ॲडिशनल कमिशनर, मंत्री इथपर्यंत केसेस येतात आणि त्यामुळे 4-4, 5-5 वर्ष एक रस्त्याचा निर्णय करायला लागतो. आम्ही कायद्यामध्ये सुधारणा करतो आहे MLRC कोडमध्ये आणि या ठिकाणी इतके खाली पावर देतो आहे की त्याला मंत्रालयाच्या खेटा मारा लागणार नाही आणि त्यामुळं जो रस्ता आहे तो लोकांना रस्ता मिळेल याचा लवकरच या ठिकाणी आम्ही सभागृहात येतो आहे आणि त्याकरता लवकरच कायदा आणण्याचा आम्ही प्रयत्न करतो.